सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आत्तापर्यंत आपण मराठीचे 3 घटक पूर्ण केलेले आहेत. आता मराठीचा चौथा आणि शेवटचा घटक याकडे आता आपण आलेलो आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण हा जो घटक आता आपण पाहणार आहोत हा घटक म्हणजे मराठी मधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यावर सर्वात जास्त वेटेज मराठीमध्ये आहे. म्हणजे काय रे, जवळजवळ 32% वेटेज किंवा भारांश या घटकाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दरवर्षी याच्यावर 8 क्वेश्चन्स विचारले जातील. तर हा सर्वात महत्त्वाचा घटक असा आहे. आता या घटकामध्ये काय काय येतं, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द. आता हे जे पहिले 4 घटक आहे हे आता आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि बाकीचे घटक काय आहेत पहा. अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, तसेच अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा देखील घटक याच्यामध्ये आहे. त्यानंतर वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, तसेच एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि सर्वात शेवटी म्हणजे भाषाविषयक, मराठी भाषेविषयी किंवा एक सामान्य ज्ञान म्हणून जे आपण म्हणतो त्यामध्ये लेखक असतील, कवी असतील, संत असतील, शास्त्रज्ञ असतील, खेळाडू असतील, तसेच राष्ट्रीय प्रतीके जे असतात आपली ती, तसेच अनेक दिनविशेष आहेत आपल्या वर्षभरामध्ये, तसेच काही शौर्य पदके असतील, पुरस्कार असतील, ग्रंथ असतील, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने म्हणजे कुठल्या नेत्याला काय म्हटलं जायचं. तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर परीक्षाभिमुख म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे यावर आधारित आपण तो पूर्ण डेटा कलेक्ट केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित, आता हा मराठीचा शेवटचा घटक आहे आणि तो आपण व्यवस्थितरित्या कव्हर करून याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन आपले कसे बरोबर येतील याकडे आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे. तर सुरू करूया आता आपण या शेवटच्या घटकाला. आता पहा, पहिलं जे आहे आपलं ते समानार्थी शब्द. आपल्याला समानार्थी शब्द, समानार्थी शब्द म्हणजे काय रे, एक शब्द असतो तर त्या शब्दाला भरपूर असे त्याच अर्थाचे दुसरे शब्द असतात, तर त्या सर्वांना काय म्हणतात, एकमेकांचे समानार्थी शब्द. समान अर्थाचे शब्द म्हणजेच समानार्थी शब्द. असे भरपूर शब्द आहेत, त्यापैकी काही महत्वाचे शब्द आता आपण इथे घेतलेले, बाकी उरलेले सर्व शब्द तुम्हाला आपल्या वर्कबुक मध्ये पाहायला मिळतील. आता पहिला शब्द पहा, घोडा. घोडा म्हणजे आपल्या सर्वांना माहिती, घोडा म्हटलं की आपल्या समोर घोड्याचं चित्र उभं राहतं. त्या घोड्याला अजून काय काय म्हणतात, तर त्याला अश्व असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, अश्व. त्यानंतर त्याला तुरग, तुरग. आता तुरग लक्षात नाही राहिलं तर आपण असं म्हणू शकतो की घोडा कसा रे, टुकडुक टुकडुक असं चालतो. तुरग, तुरग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुरग कशाला म्हणतात, तर घोड्याला तुरग असे म्हणतात. नंतर वारू, वारू त्याला काय म्हणतात रे, वारू. आणि हय. तर हे 4 शब्द तुम्हाला याचे पाठच करायचे आहेत. त्यानंतर दुसरा शब्द आहे आपला पर्वत. पर्वत म्हणजे माहिती रे आपल्याला रे, छोटीशी असते ती टेकडी, थोडा मोठा असतो तो डोंगर आणि खूप मोठा असतो ते काय असतं रे, पर्वत. तर अशा प्रकारे जो पर्वत असतो, आता या पर्वताबद्दल काय काय शब्द त्याचे समानार्थी आहेत तर ते आपण पाहूया. पर्वत म्हणजे काय रे, गिरी. गिरी म्हणजे त्याला आपण काय म्हणतात, पर्वत. तर गिरी हा एक त्याच्यासाठी शब्द आहे. त्यानंतर अद्री, अद्री त्याला काय म्हणतात रे, अद्री. नग, नग. आता नग हा शब्द कसा आहे मी तुम्हाला सांगतो. नग, ग म्हणजे फिरणारा किंवा गमन करणारा. ग म्हणजे गमन करणारा किंवा त्याला आपण म्हणू शकतो इकडे तिकडे फिरणारा. परंतु न, न म्हणजे काय, नाही. म्हणजे काय म्हणू शकतो रे, जो फिरत नाही किंवा इकडे तिकडे जात नाही किंवा गमन करत नाही त्याला काय म्हणू शकतो आपण, नग. आणि नग, पर्वत इकडे तिकडे फिरतो का, तर नाही, तो एका जागी स्थिर असतो म्हणून त्याला नग असं म्हणतात. किंवा दुसरा शब्द आहे पहा, अचल. अचल. तुम्ही शब्द एकदा समजून घेतले तर तुम्हाला लक्षात ठेवणं अजून सोपंच आहे. अचल, चल म्हणजे काय रे, चल म्हणजे चालणे. चल म्हणजे पण चालणे किंवा इकडे तिकडे फिरणे. आणि अ म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी, अचल. चल आणि अचल हा विरुद्धार्थी शब्द पण तुम्ही लक्षात ठेवा. चल याच्या विरुद्ध अचल. त्यामुळे अचल म्हणजे काय, न चालणारा किंवा न फिरणारा. आणि तो कोण असतो, न चालणारा न फिरणारा, तो पर्वत असतो. तर अशा पद्धतीने हे 2 शब्द आपण आता पाहिलेले, लक्षात कसे ठेवायचे ते. त्यानंतर राक्षस. आपल्याला राक्षस माहिती, राक्षस म्हटलं की अकराळ विक्राळ आकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्याला दानव, त्याला काय म्हणतात, दानव, दैत्य, असुर. आता असुर शब्द कसा आहे तो पण मी सांगतो इथे, इकडे. असुर, सूर. सूर म्हणजे काय रे, सूर म्हणजे देव. आणि असुर म्हणजे काय, राक्षस. असुर म्हणजे राक्षस. त्यामुळे असुर याच्या विरुद्ध जर आपल्याला विचारलं तर आपण काय म्हणणार आहे, याच्या विरुद्ध आहे सूर. इथं आपण समानार्थी पाहत आहोत म्हणून असुरसाठी काय म्हणायचं, राक्षस
दानव, दैत्य, तर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. हे मी रब करतो म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगण्यासाठी मला सोप्या जातील. आता पहा भुंगा, पुढचा शब्द आहे भुंगा. भुंगा आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा झाडांच्या अवतीभोवती असतो पहा, जो भुंग भुंग करत आपल्या कानाजवळ आला तर आपल्याला त्रास होतो, त्याला म्हणायचं भुंगा. तर त्याला मिलिंद असं म्हणतात. त्याला काय म्हणतात रे? मिलिंद असं म्हणतात. त्यानंतर त्याला अली, अली हा देखील शब्द आहे. त्याला भ्रमर, भ्रमर म्हणजे सारखा इकडे तिकडे भ्रम 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 असं करत फिरणारा. आणि भृंग, भृंग तर नावातच आहे भृंग, भुंगा हे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे मिलिंद, अली, भ्रमर आणि भृंग असं म्हटलं तर तो भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर कमळ, कमळ आपलं पाण्यामध्ये जे येतं, तलावामध्ये वगैरे असतं, त्याला म्हणायचं कमळ. कमळला पंकज असं पण म्हणतात, पंकज. आता पंकज शब्द कसा तयार झाला मी तुम्हाला सांगतो. पंकज, ज म्हणजे काय? ज म्हणजे जन्मणारा, ज म्हणजे जन्मणारा. आणि पंक, पंक म्हणजे चिखल. पंक म्हणजे काय रे? चिखल. तर जो चिखलात ज्याचा जन्म होतो त्याला काय म्हणायचं? पंकज. आपल्याला माहिती कमळ कुठे येते रे? बऱ्यापैकी चिखलात असतं. चिखलात कमळ येतं कधी पण, चिखलाचं पाणी असतं तर त्या चिखलात कमळ येतं. म्हणून पंकज म्हणजे काय रे? कमळ. अंबुज, आता ज म्हणजे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं, ज म्हणजे जन्मणारा. याला फक्त अंबू लावलं, अंबुज. तर अंबू म्हणजे पाणी, अंबू म्हणजे पाणी, आणि ज म्हणजे परत जन्मणारा. जो पाण्यात जन्म घेतो त्याला म्हणायचं कमळ. सोपं आहे की नाही? आता कुमुदिनी, कुमुदिनी हा त्याचा शब्द आहे. राजीव हा देखील कमळाचा शब्द आहे. पद्म आणि सरोज. आता सरोज, सरोज यामध्ये पण ज आलाय पहा. ज, ज म्हणजे काय रे? जन्मणारा. आणि सर, सर म्हणजे तलाव. त्याला मूळ शब्द सर आहे. सर म्हणजे तलाव, तलाव किंवा सरोवर. आलं लक्षात? म्हणून सरोज, सरोवरचं पहा सरो, सरोज म्हणजे तलावात जन्म घेणारा कोण? कमळ. अशा पद्धतीने हे कमळाचे सर्व समानार्थी शब्द आहेत. आता पुढचा पहा गणपती. गणपतीसाठी काय पहा? गजानन, गजानन, गौरीनंदन, विघ्नहर्ता, गौरीसूत, एकदंत, गजवदन व प्रथमेश हे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहे. गजानन म्हणजे काय रे? गजाचं आनन, आनन म्हणजे तोंड. गजानन, गजानन म्हणजे गजाचं गज, गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे तोंड, आनन म्हणजे तोंड, गज म्हणजे हत्ती. ज्याला हत्तीचे तोंड आहे असा कोण? गणपती. गौरी नंदन, गौरी म्हणजे आपली गौरी म्हणजे पार्वती. नंदन, नंदन म्हणजे त्याचा मुलगा, तर पार्वतीचा मुलगा कोण? तर गणपती. विघ्नहर्ता, विघ्नहर्ता म्हणतो ना आपण, जो आमचं विघ्न हरून नेतो तो आमचा गणपती. गौरीसूत, गौरीसूत म्हणजे काय? सूत म्हणजे पुत्र, गौरी म्हणजे पार्वती, पार्वतीचा पुत्र म्हणजे गणपती. एकदंत, एकदंत म्हणजे काय रे? ज्याला एकच दात आहे असा, तर गणपतीला एकच दात दाखवतात पहा. त्यानंतर गजवदन, परत गजवदन म्हणजे काय? गजाचं वदन म्हणजे तोंड, गजाचं तोंड म्हणजे हत्तीचं ज्याला तोंड आहे असा गणपती. प्रथमेश, प्रथमेश आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना पहा देवाची पूजा पहिल्यांदा करतो. प्रथम ईश, ईश म्हणजे देव. जो पहिला देव आहे ज्याची पूजा आपण करतो तो असतो गणपती असतो, म्हणून प्रथमेश म्हणजे गणपती. तर हे गणपतीचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर सूर्य, सूर्य याला देखील भरपूर समानार्थी शब्द आहेत, त्यातले मोजकेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. भास्कर, सूर्य म्हणजे भास्कर. रवी, जो रविवार असतो आपला त्यातला रवी म्हणजे काय असतो? सूर्य, त्यातला रवीचा वार म्हणजे सूर्याचा वार, तर रवी, रवी म्हणजे सूर्य. दिनकर, दिनकर म्हणजे दिन, दिन दिवस करणारा. दिवस कोण करतो रे? आपल्याकडे रात्रीचा दिवस कोण करतं? सकाळ सकाळी सूर्याचं पहिलं किरण आलं का आपल्या दिवसाला सुरुवात होते, म्हणून त्याला दिनकर म्हणतात. त्यानंतर सहस्रकर, सहस्रकर म्हणजे ज्याला 1000 हात आहेत असं, 1000 हात म्हणजे त्याच्या 1000 किरणे, सूर्याच्या आजूबाजूने सर्व दिशांना किरणे पसरतात, म्हणून त्याला सहस्रकर असे देखील म्हणतात. त्यानंतर सविता, सविता हा देखील सूर्याचा शब्द आहे. जरी सविता आपला स्त्रीलिंगी शब्द वाटत असला, काही स्त्रियांचं देखील नाव सविता असतं, परंतु तो सूर्याचा देखील समानार्थी शब्द आहे. आदित्य, आदित्य आपल्या मुलाचं नाव असतं एखाद्या, तर त्या मुलाचं नाव ते आदित्य म्हणजे देखील सूर्य. मार्तंड, मार्तंड म्हणजे देखील सूर्य. आणि मित्र, मित्राचे दोन अर्थ होतात. मित्र म्हणजे आपला जो एक सखा असतो, सखा, सखा सोबती, तुमचा सर्वांचा मित्र असतो तो. आणि दुसरा म्हणजे सूर्य. सूर्य देखील आपल्याला मित्रासारखाच आहे, कारण तो आपल्याला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, त्यामुळे आपलं पृथ्वीवरचं जीवन टिकून आहे. आलं लक्षात? नंतर पुढचं पाहूया आपण. फुल, फुल म्हणजे काय रे? पुष्प, फुल म्हणजे पुष्प, सुमन आणि कुसुम हे 3 शब्द फुलासाठी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्र, इथं आलं पहा मित्र, जो मी आता मित्र सांगत होतो हा इथला, तो मित्र इथं आलेला आहे. सखा, दोस्त, सवंगडी, स्नेही,
तसेच सोबती असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर वीज. वीज म्हणजे जे कडकडून आकाशातून पडते ती वीज आपली, तिला म्हणायचं सौदामिनी. सौदामिनी नंतर चपला. चपला चपला म्हणजे आपल्या पायात घालायची चपला नाही, हे चपला. चपला म्हणजे वीज. जी चपळ असते तिला वीज म्हणतात, कारण वीज खूप चपळ असते, वीज सापडत नाही. बिजली. बिजली म्हणजे पण वीज. नंतर चंचला म्हणजे जी खूप चंचल असते, चपळ असते, तिला म्हणायचं वीज. तडिता. तडिता म्हणजे देखील वीज. त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला पाणी. पाणी म्हणजे काय रे? जल, जीवन, नीर, उदक, पय आणि सलील. जल, जीवन. जीवन म्हणजे काय रे? पाण्यामुळे आपल्याला जीवन भेटतं, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. नीर. तुम्ही एक शब्द ऐकला असेल, नीर क्षीर विवेक. नीर क्षीर विवेक. त्यातलं नीर म्हणजे हा असतं पाणी, आणि क्षीर म्हणजे असतं दूध, आणि विवेक म्हणजे ज्याला त्याची बुद्धी आहे असं. म्हणजे आपण म्हणतो राजहंसाला नीर क्षीर विवेक असतो. म्हणजे राजहंस काय करतो रे? त्याच्यासमोर आपण दूध आणि पाणी मिक्स करून ठेवलं तर तो त्यातलं फक्त दूध पितो, म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी घेतो असं त्याला म्हणतात. तर तुमच्याकडे देखील असा हा गुणधर्म असला पाहिजे. म्हणजे तुमच्यासमोर कितीही चांगल्या वाईट गोष्टी आल्या तर त्यातल्या फक्त चांगल्या गोष्टी आपल्याला उचलता आल्या पाहिजेत. तर त्या गुणधर्माला म्हणतात नीरक्षीर विवेक. परत येऊया आपल्या इथं. उदक. उदक म्हणजे देखील पाणी, पय म्हणजे देखील पाणी, आणि सलील म्हणजे देखील पाणी. तर असे मोजके शब्द आपण इथे घेतलेले आहेत. मोजके म्हणण्यापेक्षा हे खूप महत्वाचे शब्द आहेत, आणि त्याचे भरपूर, एका शब्दाचे भरपूर शब्द आपण पाहिलेले आहेत. बाकी उरलेले शब्द आपल्या वर्कबुक मध्ये आहेत, ते पाहून घ्या. आता याच्यावरचे आलेले क्वेश्चन आपण पाहणार आहोत, कसे क्वेश्चन विचारले जातात हे जर आपल्याला समजलं तर त्या दृष्टीने आपण तसा अभ्यास अजून जोरात करू शकतो. तर आपण याच्यावर प्रश्न कसे आलेले आहेत ते आता पाहून घेऊया. पहिला प्रश्न पहा कसा आलेला आहे. दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत असत. आता इथं हा पण देखील आपला वाक्प्रचाराचा अभ्यास होतो पहा. तोंडात बोट घालणे आपण पाहिलं होतं, की तोंडात बोट घालणे म्हणजे काय रे? आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित होणे. आलं लक्षात? आता हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी इथं हे महत्वाचं आहे की दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची. सुबक, आता ह्या शब्दाला काय करायचं आपल्याला? समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. सुबक म्हणजे रंगीत होईल का रे? पाहूया आपण. स्वच्छ. स्वच्छ म्हणजे काय रे? स्वच्छ म्हणजे सुबक का? नाही. स्वच्छ म्हणजे काय रे? स्वच्छचा समानार्थी शब्द होतो निर्मळ. निर्मळ. त्यानंतर फैनाबाज. फैनाबाज, हा, हे फैनाबाज म्हणजे काय असतं? सुबक, किंवा त्याला आपण कोरीव, कोरीव, रेखीव, रेखीव असे याचे समानार्थी शब्द आहेत. हे बाकीचे समानार्थी शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. रंगीत म्हणजे काय? ते रंगीत म्हणजे काय? तर वेगवेगळे रंग वापरून केलेल्या कृती, तर त्याला, किंवा ती आकृती म्हणजे ती रंगीत आकृती असं म्हणू शकतो आपण. परंतु इथं आपलं उत्तर काय आहे? तर फैनाबाज हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला विचारला होता. काय विचारलं आपल्याला? समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे बरोबर. सर्वांनी पाण्याची बचत करावी. तर पाण्याचा समानार्थी शब्द कुठला आहे आपण पाहिलेले? तर पाण्याचा समान निर्मळ आहे का रे? नाही. निर्मळ. निर्मळ कशाचा आहे? स्वच्छ, त्याचा समानार्थी शब्द आहे. जीवन. जीवन आहे का रे? तर जीवन, पाण्याला आपण जीवन म्हणतो, त्यामुळे जीवन आहे. सलील. सलील देखील आहे, आपण पाहिलं होतं इथं. इथं पहा, सलील दिसला. सलील इथं खाली सलील दिसला तुम्हाला? हे खोडतो मी. हा, इथं सलील आहे पहा. तर सलील हा देखील त्याचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर जल. जल आहे का रे? तर जल डेफिनेटली आहे. म्हणून कुठला नाही समानार्थी नसलेला, तर पर्याय क्रमांक 1 निर्मळ हा याचा समानार्थी शब्द नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अचूक जोडी, समानार्थी शब्दांची अचूक जोडी असलेला पर्याय निवडा. आता हा थोडा अवघड कॅटेगरी मधला जातो, परंतु तुम्ही थोडं इलिमिनेशन टेक्निक वापरली, आपली नाकारायची पद्धत वापरली, इलिमिनेशन टेक्निक वापरली, तर तुम्हाला हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असं मला वाटतं. आता आधी आपण काय करूया? ठीक आहे, पहिला ऑप्शन काय? दुम आणि पत्ता. दुम आणि पत्ता हे समानार्थी आहेत का नाही? सपोज हे तुम्हाला माहिती नाही, हे तुम्हाला माहिती नाही. आता आपण पुढच्या पर्यायाकडे जाऊ. उत्तुंग आणि उत्सुक. उत्तुंग म्हणजे काय रे? तर उत्तुंग म्हणजे जे खूप उंच असतं, सर्वात उंच. उत्तुंग म्हणजे आपण म्हणतो ना, यांनी उत्तुंग भरारी घेतली, म्हणजे खूप मोठी भरारी घेतली. उत्तुंग म्हणजे मोठी भरारी घेतली, किंवा सर्वात उंच भरारी घेतली. उत्सुक. उत्सुक म्हणजे काय असतं रे? जो इच्छुक असतो कुठल्या गोष्टीसाठी, किंवा जो आतुर असतो. उत्सुकला आपण आतुर म्हणू शकतो. त्यामुळे ही समानार्थी शब्दांची जोडी होईल का रे?
तर नाही होणार. त्यानंतर धनी आणि श्रीमंत. धनी आणि श्रीमंती. इथं धनी म्हटले, धनी म्हणजे काय रे, जो श्रीमंत व्यक्ती असतो त्याला काय म्हणतात, धनी म्हणतात. परंतु श्रीमंती म्हटलंय, इथं श्रीमंत म्हटलं असतं चाललं असतं. श्रीमंती म्हणजे काय रे, जे गरिबीच्या विरुद्ध असतं ते असतं श्रीमंती. खूप पैसे असण्याची स्थिती म्हणजे श्रीमंती. त्यामुळे धनी आणि श्रीमंती असं होणार नाही. धनी आणि श्रीमंत असं झालं असतं, परंतु धनी आणि श्रीमंती हे होणार नाही, म्हणून हा देखील ऑप्शन चुकलेला आहे. समर्थन आणि खंबीर. आता इथं समर्थ असतं, इथं फक्त समर्थ असतं, तर खंबीर हा त्याला बरोबर समानार्थी शब्द झाला असता. पण समर्थन म्हणजे काय रे, समर्थन म्हणजे पाठिंबा. समर्थन, आपण एखाद्याला समर्थन देतो त्याला म्हणायचं पाठिंबा देणे. समर्थन देणे, पाठिंबा देणे. तर त्या पद्धतीने, त्यामुळे हा देखील होणार नाही. मग उरला पर्याय क्रमांक 1. त्यामुळे हा आपलं उत्तर आहे. पण आता ठीक आहे, तुम्हाला हे माहिती नसेल तर परीक्षेत हा तुम्हाला क्वेश्चन अवघड जाईल. आता तुम्ही कसं त्याला टॅकल करताय याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. परंतु जर इलिमिनेशन टेक्निकने गेलात तर ही 3 ऑप्शन कट झाले की आपोआपच तुमचं उत्तर तुमच्या समोर येईल. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, दुम म्हणजे काय असतं, पत्ता असतं. दुम म्हणजे पत्ता असतं, किंवा त्याला पत्ता करणे किंवा तपास करणे या अर्थाने पण तो वापरला जातो, किंवा शोध असं पण त्याला म्हटलं जातं. दुम आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला समानार्थी शब्दांशी असंही डील करता येईल. एकतर उत्तर माहिती पाहिजे, किंवा उत्तर माहिती नसेल तर इलिमिनेशन टेक्निकने जेवढे ऑप्शन आपल्याला कट करता येतील, इलिमिनेट करता येतील, ते करून आपण उरलेलं उत्तर लिहिणार आहोत. आता पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. वात्सल्य प्रेम. वात्सल्य प्रेम होईल का रे? वात्सल्य प्रेम डेफिनेटली समानार्थी शब्दांचं जोडी आहे, कारण वात्सल्य म्हणजेच प्रेम. आईचं वात्सल्य असतं, आईचं प्रेम असतं आपल्यावर, असं आपण म्हणतो. वात्सल्य म्हणजे आईचं प्रेम, आणि प्रेम ते सेमच झालं. त्यानंतर झिम्मड आणि रिमझिम. झिम्मड आणि रिमझिम, तर हे होईल का? तर झिम्मड आणि रिमझिम ठीक आहे, हे तुम्हाला माहिती नाही सपोज. आता पुढे जाऊया आपण. परवा, फिकीर. परवा करणे, फिकीर करणे, त्याला अजून आहेत तमा, काळजी, हे असे देखील याला समानार्थी शब्द आहेत. तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामुळे हे देखील समानार्थी शब्दांची जोडी आहे. सदावर्त म्हणजे अन्नछत्र. तर हे तुम्हाला पाठ करायचं आता. ठीक आहे, माहिती असेल नसेल. सदावर्त म्हणजे अन्नछत्र, जिथे आपल्याला खाण्यापिण्याची सोय केली जाते, त्याला म्हणायचं अन्नछत्र. त्यामुळे हा देखील समानार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजे तीनही ऑप्शन समानार्थी शब्दाची जोडी आहे. मग अयोग्य जोडी कुठली? तर उरला एकच पर्याय, आणि तेच आपलं उत्तर आहे. तर झिम्मड म्हणजे काय? तर झिम्मड आणि रिमझिम याचा काही एकमेकांशी संबंध नाही. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपला झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता पहा, शब्द वाचून घेऊया आधी. तुरंग, अश्व, वारू, कुंजर. यामध्ये जर आपण पाहिलं, हे घोडा या शब्दासाठी आहे असं आपल्याला जाणवतं. तर अश्व हे आपल्याला माहिती घोड्यासाठी आहे. तुरंग जो टुकडुक टुकडुक चालतो आपण म्हटलं त्याप्रमाणे तुरंग हा देखील घोड्यासाठी आहे. आणि वारू जो वाऱ्याच्या वेगाने धावतो तो देखील घोडा आहे. याला अजून आपण हा एक शब्द पाहिला होता, त्याला अजून तुरंगम असं देखील म्हणतात, तुरंगम. परंतु कुंजर म्हणजे काय रे? कुंजर म्हणजे हत्ती, गज असं पण त्याला म्हणतात. ते या पद्धतीने लक्षात ठेवा. कुंजर म्हणजे हत्ती. त्यामुळे गटात न बसणारा शब्द कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? झनी, लवकर. काय म्हटले? झनी, लवकर. तर हे बरोबर आहे. झनी याचा अर्थ काय होतो? त्वरित. लवकर, पटकन. अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकता. झनी म्हणजे झटकन असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. झटकन आलं लक्षात. त्यानंतर अलगत म्हणजे काय रे? हळूवार, किंवा त्याला नाजूकरित्या असं पण आपण म्हणतो, म्हणून हे देखील बरोबर आहे. कवन, कविता. 100% कवन म्हणजेच कविता. परंतु वेल आणि कुंज हे मात्र एक समानार्थी शब्द नाही. वेल म्हणजे काय रे? वेलला आपण झाडावर वाढते तिला आपण वेल म्हणतो. कारल्याचा वेल वगैरे आपण म्हणतो, त्याला लता असे पण म्हणतात, किंवा त्याला वल्लरी असा देखील समानार्थी शब्द आहे. हे शब्द तुम्ही बाजूला लिहून घेत चला. त्यानंतर कुंज म्हणजे काय रे? कुंज म्हणजे झुपका. एखादं झाड असतं, त्या झाडाच्या भोवती भरपूर साऱ्या वेलींनी त्या झाडाला गुंडाळलेलं असतं. त्या वेलींचा जो गुच्छ तयार होतो, तर त्याला म्हणायचं
कुंज किंवा त्याला झुपका असं पण आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे आणि म्हणूनच ते आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण समानार्थी शब्द इथे कव्हर केलेले आहेत. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपला विरुद्धार्थी शब्दांचा आहे. तर ते पाहून घेऊया. सर्वांना समानार्थी शब्द व्यवस्थित समजले असेल अशी अपेक्षा आहे. तर आपण आता विरुद्धार्थी शब्द पाहत आहोत. तर विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय रे? जे शब्द एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे असतात. जसं बरोबर आपण म्हटलं तर याच्या विरुद्धार्थी काय होतं रे? चूक. चूक आहे की नाही? त्यानंतर देव, देवच्या विरुद्धार्थी काय होतं रे? राक्षस. हे विरुद्धार्थी शब्द असतात जे एकमेकांच्या विरुद्ध असतात. तर अशा पद्धतीने आता आपण पाहूया काही मोजके शब्द आपण इथे घेतलेले आहेत जे खूप महत्वाचे आहेत. सामान्य. सामान्य काही शब्दांपुढे जर आपण अ लावला तर त्याचा विरुद्धार्थी शब्द बनतो. जसं सामान्य, असामान्य. उत्तीर्ण, उत्तीर्ण. आता उत्तीर्ण शब्दाच्या पुढे अन शब्द लावलाय, अन, मग ते अनुत्तीर्ण झालं. तर अशा पद्धतीने देखील विरुद्धार्थी शब्द बनतो. आवड, काही शब्दांचं वेगवेगळं असतात. आवड, नावड. आवड म्हणजे एक गोष्ट आवडते, दुसरी गोष्ट ना आवडते मला असं. अपराधी, काही शब्दांच्या पुढे निर असं लावलं त्या अपराधीचं काय बनतं रे? निरपराधी बनतं. शिस्त, तर त्याच्यासमोर बे लावला आपण तर ते बेशिस्त बनतं. म्हणजे जो शिस्त आहे त्याच्या विरुद्ध काय झालं? बेशिस्त. सचेतन, सचेतन. चेतन म्हणजे काय रे? चेतन म्हणजे चेतना. चेतना म्हणजे जिवंतपणा. चेतना म्हणजे काय? जिवंतपणा. भरपूर शब्द तुमच्यासाठी नवीन असतील, परंतु हे शब्द एकदा तुमचे झाले म्हणजे तुमचं शब्दसंपत्ती यावर जर तुमचं प्रभुत्व आलं तर तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये खूप चांगला स्कोअर करता येईल. शब्दसंपत्ती तुमची जेवढी चांगली म्हणजे तुम्ही अभ्यासामध्ये श्रीमंत आहात असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे याला शब्दसंपत्ती असं म्हटलंय. जेवढ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला समजून घेता येतील तेवढे समजून घेत चला. सचेतन याच्या विरुद्ध काय रे? अचेतन. त्यानंतर कृतज्ञ, कृतज्ञच्या विरुद्ध असतं कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय रे? जो केलेले उपकार जाणतो. केलेले उपकार जो जाणतो त्याला म्हणायचं कृतज्ञ. आणि जो जाणत नाही, जो केलेले उपकार त्याला आपण उपकार केले परंतु त्याला त्याची आठवण राहत नाही की तो त्याला जागत नाही केलेल्या उपकाराला, त्याला म्हणायचं कृतज्ञ. हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे सूर्योदय. सूर्योदय म्हणजे काय? सूर्य उगवणे. तर त्याच्या विरुद्ध काय रे? सूर्य मावळणे म्हणजे काय? सूर्य अस्त. सूर्यास्त असं आपण त्याला म्हणतो. सूर्यास्त म्हणजे सूर्याचा अस्त. त्यानंतर रेलचेल. रेलचेल म्हणजे मुबलकता, हा त्याचा समानार्थी शब्द आहे. मुबलकता म्हणजे काय? भरपूर असणे. रेलचेल म्हणजे काय रे? भरपूर असणे, खूप जास्त असणे. आणि त्याच्या विरुद्ध काय रे मग? कमीपणा किंवा जे कमी असतं असं कमी किंवा अभाव असं त्याला आपण म्हणू शकतो. देवच्या विरुद्ध पहा, इथं आपण परत आलेला आहे तो शब्द दानव. आपण आधीच पाहिला. देव, दानव किंवा त्याच्या विरुद्ध राक्षस असं पण म्हणू शकतो देवाच्या विरुद्ध, किंवा दैत्य हा देखील शब्द आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रखर. प्रखर म्हणजे काय रे? तेजस्वी. प्रखर म्हणजे काय? तेजस्वी किंवा टोकदार. प्रखर म्हणजे टोकदार. त्याच्या विरुद्ध काय झालं? सौम्य. सौम्य म्हणजे काय रे? शांत, सौम्य. हे असे शब्द आहेत. त्यामुळे खूप सोपं आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित आपल्या वर्कबुक मधनं समानार्थी विरुद्धार्थी शब्द करून घेतले आणि त्याच्यावरचे दिलेले क्वेश्चन्स केले तर तुम्हाला हा टॉपिक अजून जास्त क्लिअर होईल. याच्यावर आलेले आता प्रश्न पाहूया आपण कसे आलेले आहेत. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. शिक्षा या शब्दाचं काय करायला सांगितलं आपल्याला? विरुद्धार्थी शब्द निवडायला सांगितलं आहे. आता पाहूया रे. प्रगती. प्रगती होईल का रे? नाही, कारण प्रगतीच्या विरुद्ध काय होतं रे? अधोगती. प्रगतीच्या विरुद्ध शब्द काय असतो? अधोगती. हा शब्द लिहून घेत चला. त्यानंतर बक्षीस. बक्षीस बरोबर. एखाद्याला बक्षीस देतो त्याच्या विरुद्ध काय? त्याला बक्षीस न देता शिक्षा देणे म्हणजेच काय? हा आपला विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तरी पुढचं पाहून घेऊया. कृपा. कृपाच्या विरुद्ध काय असतं रे? अवकृपा. कृपाच्या विरुद्ध काय असतं? अवकृपा. आणि प्रशंसा. प्रशंसाच्या विरुद्ध काय असतं? निंदा. प्रशंसाच्या विरुद्ध काय असतं? निंदा. प्रशंसा म्हणजे काय रे? स्तुती. प्रशंसा म्हणजे स्तुती आणि स्तुतीच्या विरुद्ध काय असतं? निंदा. अशा पद्धतीने प्रश्न येतात आणि त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न पहा आता. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. आता पहा, यश, अपयश हे आहे का विरुद्धार्थी? तर आहे. यश मिळणे आणि त्याच्या विरुद्ध अपयश मिळणे असं आपण म्हणतो. सतेज आणि निस्तेज. सतेज म्हणजे तेजासहित आणि निस्तेज म्हणजे तेजा विना. तर हे देखील बरोबर आहे. काळजी, चिंता. आता पहा, काळजी आपण पाहिलं होतं. काळजीसाठी काय रे? काळजीसाठी तमा, फिकीर
हे समानार्थी शब्द आहे. त्याच्यामध्ये चिंता हा देखील त्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे हा समानार्थी शब्दांची जोड आहे. ही विरुद्धार्थी शब्द आहेत का? नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य हे 100% बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, म्हणून तेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. निरुत्साह. निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायात निवडा. निरुत्साह म्हणजे काय रे? उत्साह नसणे. उत्साह नसणे म्हणजे निरुत्साह. तर कंटाळा. कंटाळा म्हणजे काय रे? कंटाळा म्हणजे निरुत्साह. परंतु हा काय होईल? त्याचा समानार्थी शब्द होईल. कंटाळा म्हणजे निरुत्साह, हा काय होईल? त्याचा समानार्थी शब्द होईल. थकवा. थकवा म्हणजे पण निरुत्साह आपण म्हणू शकतो, कारण थकवा म्हणजे कंटाळा आलेला असतो आपल्याला. नंतर हुरूप. हुरूप हा मात्र त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. निरुत्साहाच्या विरुद्ध काय पाहिजे आपल्याला? हे पहा, निरुत्साह याच्या विरुद्ध काय पाहिजे आपल्याला? उत्साह. उत्साह. उत्साह म्हणजेच काय रे? हुरूप. आलं लक्षात? उत्साह म्हणजेच काय? हुरूप. तर किंवा उमेद असं देखील आपण त्याला म्हणतो. तर हे मग हेच आपलं उत्तर आहे. निरुत्साहाच्या विरुद्ध आनंद होईल का रे? नाही होणार. का? कारण आनंदाच्या विरुद्ध काय असतं? दुःख असा शब्द असतो. म्हणून आनंद होणार नाही, तर हुरूप हे उत्तर मात्र आपलं बरोबर आहे. आता या विरुद्धार्थी शब्दावरचा शेवटचा प्रश्न पाहूया. मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायात निवडा. मंजूळ म्हणजे काय? आता नाजूक. नाजूकच्या विरुद्ध काय असतं रे? कणखर. कणखर किंवा टणक. टणक किंवा कठीण हे त्याच्या विरुद्ध शब्द झाले. गोड. गोड विरुद्ध काय असतं रे? कडू. कर्कश. कर्कशच्या विरुद्ध मात्र काय असतं? मंजूळ. कर्कश म्हणजे जो कानाला ऐकण्याजोगा आवाज नसतो तो. कर्कश असं जर तुम्हाला विचारलं, तर कानाला ऐकण्याजोगा नसणारा आवाज म्हणजे काय रे? कर्कश आवाज. ठीक आहे. तर त्याच्या विरुद्ध आहे मंजूळ. नंतर मऊ. मऊच्या विरुद्ध काय असतं? परत कठीण, टणक असे. मग उत्तर काय आपलं? मंजूळच्या विरुद्ध काय? कर्कश. हेच आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने विरुद्धार्थी शब्द खूप सोपे सोपे येतात. फक्त तुम्हाला एकदा क्वेश्चन कसा सोडवायचा हे समजलं तर तुम्ही व्यवस्थित स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये मार्क्स मिळवू शकता आणि स्कॉलरशिप परीक्षा पास होऊ शकता. नंतर पुढचा पाठ जो आहे आपला, तर पुढचा पाठ आता आपण पाहणार आहे ते म्हणजे आपलं शब्दकोडी. शब्दकोडी म्हणजे काय? की तुम्हाला जंबल करून असे चौकन चौकन, त्यामध्ये काय केलं जातील? चौकन चौकन दिले जातील. त्यामध्ये तुम्हाला शब्द लपलेले असतील आणि त्यानुसार जसं आपण म्हणींचं पाहिलं होतं तसंच हे देखील शब्दकोडी तुम्हाला असणार आहे. खूप सोपं आहे आणि याच्यावर एकच प्रश्न आलेला आतापर्यंत, त्यामुळे ह्या टॉपिकचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तो फक्त पाहूया आपण कसं सोडवायचं ते. जो न्यूजपेपर असतो, न्यूजपेपरमध्ये आपण पहा त्यामध्ये शब्दकोड आलेलं असतं. सुडोकू वगैरे किंवा शब्दकोड वगैरे आलेलं असतं. तर ते असतात. खाली आपल्याला सांगतात की याला काय म्हणतात आणि त्याला काय म्हणतात तसं, आणि ते इथं उत्तर आपल्याला लिहायचं असतं आणि ते जुळवायचं असतं. तर त्याला म्हणायचं शब्दकोड. तर ते 1-2 पेपरचं कटिंग काढून तुम्ही जर सोडवलं तर याची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आता पहा इथं काय म्हटलंय? खालील शब्दकोड्यामध्ये गूढ, दृष्टी आणि निर्मिती या अर्थाचे शब्द मिळवण्यासाठी अनुक्रमे अक्षरे कोणती येतील? आता आधी तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे. गूढ. गूढ म्हणजे काय रे? गूढ म्हणजे होतं रहस्य. गूढ म्हणजे असतं रहस्य असतं, गुपित असतं, किंवा त्याला आपण काय म्हणतो? गहन. त्याला काय म्हणतो आपण? गहन असं देखील म्हणतो. तिथं ह आणि न दिसतं आपल्याला उभं. पहिला शब्द असा लिहायचा आहे. ह आणि न दिसतं आपल्याला. मग कुठला बसतोय रे? ग बसतोय. इथं कुठं ग आहे? इथं ग नाहीये. त्यामुळे हे ऑप्शन तर काय येणार नाही. त्यामुळे इथं जर ग टाकला आपण तर तो शब्द बनतो ग ह न. गहन म्हणजेच गूढ किंवा गुपित किंवा रहस्य. त्यानंतर दृष्टी. दृष्टीसाठी एक शब्द आहे तो म्हणजे नजर. बरोबर. तर नजर असा बसवायचा आपल्याला. इथं न दिलेला आहे तुम्हाला. इथं मधला शब्द शोधायचा आणि इथं र आहे. ज इथं दोन्ही ठिकाणी ज आहे, त्यामुळे तो टाकला तरी आपला शब्द नजरच तयार होणार आहे. त्यामुळे हे समजलं. आता पुढे पाहायचं. आता च टाकून पाहायचं आणि का टाकून पाहायचं. च जर टाकून पाहिलं तर काय होतं रे? र च ना. आणि का टाकून पाहिलं तर र का ना. आपल्याला विचारलं काय? निर्मिती. निर्मिती म्हणजे काय असतं रे? एखादी गोष्टीची निर्मिती करणे म्हणजे त्याची रचना करणे किंवा ती गोष्ट नव्याने तयार करणे असं पण आपण म्हणू शकतो. रचना हा शब्द इथं बरोबर वाटतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपलं उत्तर आहे या शब्दकोड्याचं. अशा पद्धतीने एकच प्रश्न विचारलेला आहे. याला वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.
आता पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आपण पाहणार आहे आणि तो आपला ह्या लेक्चर मधला शेवटचा टॉपिक असेल तो म्हणजे जोड शब्द. खूप महत्त्वाचा आहे. एकदा तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या की प्रश्नांवरची उत्तर देणं सोपं जाईल. आता जोड शब्द म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. नावातच आहे पहा, जोड शब्द म्हणजे काय रे, जे जोडून तयार केले जातात, जोडून तयार केले जातात त्या शब्दांना म्हणायचं जोड शब्द. त्या शब्दांना काय म्हणायचं? जोड शब्द. आता हे जोड शब्द कसे तयार करायचे? पहिली गोष्ट म्हणजे समानार्थाच्या शब्दांची जोडणी केली जाते. काही जे समानार्थाचे शब्द असतील, दोन समानार्थ शब्द यांची जोडणी, तर ते करून आपल्याला मिळवायचं. जसं की ओढा ताण, ओढा ताण. ओढणे, ओढणे म्हणजे पण ताण निर्माण होतो ओढण्यामुळे, आणि ताण दिल्यामुळे पण ताण निर्माण होतो त्या एखाद्या वस्तूमध्ये, तर ओढा ताण. किंवा चूक भूल, चूक म्हणजे आणि भूल म्हणजे सेमच. चूक म्हणजे पण जी चुकी घडते आपल्याकडून ती, आणि भूल म्हणजे पण जी चुकी घडते तिला भूल असं म्हणतात. चूक भूल हा शब्द तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने देखील तुम्हाला शब्द तयार करता येतात. किंवा पुढचा प्रकार सांगतो यात शब्द कसे तयार होतात ते. दुसरं आहे आपलं अक्षरात बदल करून. एका अक्षरात बदल करून, एका अक्षरात जर आपण बदल केलं तर ते घडतं. जसं की आता एक सांगतो मी तुम्हाला, अधूनमधून. अधूनमधून हा देखील जोड शब्द आहे. याचं काय केलं, आपल्या अच्या ठिकाणी आपण काय केलं, फक्त म टाकलंय, बाकी धून आहे तसंच लिहिले. अधूनमधून हा जोड शब्द तयार झाला. रडत खडत, रडत खडत, रच्या ठिकाणी काय केलं, ख टाकला फक्त. अशा पद्धतीने रडत खडत असे शब्द आपण तयार करू शकतो. तर हे देखील जोड शब्द तयार करण्याची पद्धत आहे. तसेच अजून काय रे, वेगवेगळे शब्द जोडून, म्हणजे जे अर्थाच्या दृष्टीने पण वेगळे आहेत आणि जे अक्षर न बदलता देखील वेगळे आहेत. तर वेगळे वेगळे शब्द जोडून सुद्धा तुम्ही तयार करू शकता. जसं की पैसा पाणी, पैसा पाणी हा देखील जोड शब्द आहे. पैसा पाणी आपण रोजच्या वापरात हे शब्द वापरतो. तर अशा पद्धतीने हे शब्द आहेत. अजून काय रे म्हणता येईल याला, खेळ खंडोबा. खेळ खंडोबा आपण म्हणतो, एखाद्याने एखादी गोष्ट खराब केली तर आपण त्याला म्हणतो, का रे याचा खेळ खंडोबा केलास. तर खेळ खंडोबा हे देखील वेगवेगळे शब्द आहेत. खेळ आणि खंडोबा हे वेगवेगळे शब्द आहेत, तरी पण तो मिळून त्यांचं काय तयार झालेलं आहे रे, जोड शब्द तयार झालेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आता हे महत्वाचे शब्द पाहूया आपण. अक्कल हुशारी, अक्कल हुशारी हा देखील जोड शब्द आहे. मीठ भाकरी, मीठ भाकरी वेगवेगळे शब्द जोडून तयार झालेला आहे. मीठ भाकरी, अक्कल हुशारी हे समानार्थीचे. अक्कल म्हणजे पण बुद्धी आणि हुशारी म्हणजे पण देखील बुद्धी, आणि जोडून तयार झाला अक्कल हुशारी. मीठ भाकरी, मीठ वेगळं असतं, भाकरी वेगळी असते, तरी पण जोडून मीठ भाकरी तयार झाली. पैसा पाणी दोन वेगवेगळे शब्द जोडून तयार झालेले आहेत. बाजार हाट, बाजार म्हणजे पण जो आपला बाजार भरतो तो, आणि हाट म्हणजे देखील बाजार. ते समानार्थी शब्द आहेत, बाजार आणि हाट. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मुले बाळे, मुले म्हणजे आणि बाळे हे दोन्ही सेम आहेत, तरी पण शब्द काय तयार झाले, मुले बाळे. त्यानंतर पाला पाचोळा, पाला आणि पाचोळा दोन्ही देखील सेम आहेत आणि शब्द तयार झाले पाला पाचोळा. काबाड आणि कष्ट दोन्हींचा अर्थ एकच होतो, काबाड आणि कष्ट. रीती रिवाज दोन्हींचा अर्थ देखील एक होतो, रीती आणि रिवाज. शब्द कसा लिहिलाय पहा, रीती रिवाज. शुद्ध लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. रीला दुसरी वेलांटी आहे ती, आणि दुसऱ्या रीला पहिली वेलांटी आहे. रीती रिवाज शब्द असा लिहितात. अधून मधून, त्यानंतर सही सलामत, चूक भूल, उडाताण, टिवल्या बावल्या. यामध्ये पहा पहिल्या शब्दात फक्त बदल केला, टिवल्या बावल्या. त्यानंतर रडत खडत, धक्काबुक्की, सल्ला मसलत, सगळे सोयरे, पाठपुरावा, साज शृंगार, माय मावली, अवती भवती, खेळ खंडोबा, बाग बगीचा, थांग पत्ता. असे शब्द आहेत. परत परत जर तुम्ही वाचलात तर हे शब्द तुमच्या लक्षात राहतील. याचं परत परत वाचन करा, एकदा बसायचं आणि हे 24/24 शब्द परत वाचून काढायचं. अक्कल हुशारी, मीठ भाकरी, पैसा पाणी असं व्यवस्थित वाचन केलात, सारखं सारखे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडले की ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. आता याच्यावरचे प्रश्न कसे आलेले आहेत ते आता आपण पाहून घेऊया. एक गोष्ट सांगतो फक्त इथे, जर दोन सेम शब्द, दोन सारखे शब्द जोडून आले, दोन सारखे शब्द जोडून आले, जसं की घर घर, पळापळ, मनोमनी, ते दोन सारखे शब्द, घर आणि घर, पळ आणि पळ, मन आणि मन, हे दोन्ही शब्द जर सारखेच जोडून आले तर यांना मात्र जोड शब्द म्हणायचं नाही. यांना मराठीत दुसऱ्या नावाने ओळखतात, त्यांना अभ्यस्त शब्द म्हणतात, परंतु याचा अभ्यास तुम्हाला नाही. त्यामुळं घर घर आलं किंवा पळापळ आलं, मनोमनी, दोन शब्द सारखे जोडून आले तर त्यांना मात्र जोड शब्दात घ्यायचं नाही. आता पाहूया आपला पहिला प्रश्न. हाल हवाल, हाल हवाल
हे दोन वेगवेगळे शब्द आहे आणि ते जोडून आलेले आहेत. आणि हाल हवाल म्हणतो आपण की तुझा हाल हवाल काय चाललंय, तर तो जोड शब्द आहे. शेतीवाडी, शेतीवाडी देखील आपण जोड शब्द म्हणून वापरतो. पाऊस पाणी, अरे आपण म्हणत नाही का एखाद्याला की तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का, तर पाऊस पाणी हा देखील जोड शब्द आहे. परंतु मनोमनी, आता जसं मी सांगितलं तसं मनोमनी हे दोन सेम शब्द जोडून आलेले आहे, मन आणि मन. त्याचं फक्त मधल्या शब्दात मनो झाले, त्यामुळं याला जोड शब्द म्हणून कन्सिडर करायचं नाही. लक्षात आलं? म्हणून हा जोड शब्द नाही, म्हणूनच हा आपला उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल, आदरातिथ्य म्हणजे काय रे, पाहुणचार. आदरातिथ्य म्हणजे पाहुणचार, हे लक्षात ठेवा. समानार्थी शब्द म्हणून तुम्हाला येऊ शकतो. बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या डॅश त्यांचे कौतुक केले. रिकाम्या जागी योग्य जोड शब्द भरा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती जरी नसलं, पण तुम्हाला जोड शब्द काय हे जरी माहिती असलं तरी तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. जसं की नातेवाईक. नातेवाईक हा काही जोड शब्द नाही, तो एक मूळ शब्द आहे. नातेवाईक म्हणजे आपले पाहुणे असतात, आपले जवळचे पाहुणे, तर त्यांना आपण काय म्हणतो, नातेवाईक. तर ते नातेवाईक हा मूळ शब्द आहे, त्यामुळे हा जोड शब्द नाही, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. वराडी मंडळी, वराडी मंडळी हा जोडून आलेला नाहीये, तर त्यामुळे हा देखील जोड शब्द नाही. वराडी मंडळी हे वेगळा शब्द आहे. कलाकार, कलाकार, कलाकार म्हणजे काय रे, जो कला करतो त्याला कलाकार म्हणतात, त्यामुळे हा जोड शब्द नाही, तर हा मूळ शब्द आहे, म्हणून हा देखील उत्तर नाही. परंतु पै पाहुणे, पै पाहुणे यात पहिला शब्द आहे पै आणि दुसरा आहे पाहुणे, तर पै पाहुणे हा मात्र जोड शब्द आहे, म्हणून पै पाहुण्यांनी हे आपलं उत्तर आहे. आणि इथं बसतं पण ते, बाळासाहेबांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल आलेल्या पै पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले. तर 100% पाहुणचार कुणाला देतो आपण, किंवा आदरातिथ्य म्हणजेच पाहुणचार कुणाला देतो, तर पाहुण्यांना देतो, आणि पाहुण्यांचा एकच आपला शब्द इथे आहे, म्हणून पै पाहुणे हे आपलं उत्तर आहे. यातला शेवटचा प्रश्न पहा. गटात न बसणारा शब्द शोधा. गटात न बसणारा शब्द शोधा. जर आपण सगळे शब्द पाहिले तर झाडे वेली, झाडे वेली हा जोड शब्द आहे, हा जोड शब्द आहे. झाडे झुडपे हा देखील जोड शब्द आहे. झाड झाडुरा असा देखील जोड शब्द वापरतात. नंतर झाडांवर, झाडांवर मात्र काय रे, हा जोड शब्द नाही. झाडांवर म्हणजे आपण म्हणत नाही का झाडावर माकड बसले आहे, झाडावर मी ते ठिकाण दाखवलं आपलं, कुठं, तर झाडावर, म्हणजे हा जोड शब्द नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कुठला आहे, तर पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की हे जे टॉपिक आता पाहिले त्यांच्याशी कसं आपण डील करणार आहोत. जसं की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी आणि जोड शब्द, हे 4 टॉपिक आता आपण क्लिअर केलेले आहे. लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले बाकी सर्व सब टॉपिक हे क्लिअर करणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.